मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. काल रात्री बराच वेळ विचार करत होतो की आपण माणसं किती विचित्र आहोत. आपल्याला जे हवं असतं ते मिळालं की त्याची किंमत संपते आणि जे नाहीये त्यासाठी आपण आयुष्य पणाला लावतो. खरं तर हे सगळं मनाचा खेळ आहे, दुसरं काही नाही. स्वामी समर्थांच्या त्या एका वाक्यात किती ताकद आहे ना. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. पण हे वाक्य आपण फक्त संकटातच का आठवतो? सुखात असताना आपल्याला का वाटत नाही की ते आपल्या सोबत आहेत? कदाचित तेव्हा आपल्याला गरज वाटत नाही म्हणून असेल. म्हणून एक गोष्ट लक्षात घ्या, तुम्ही फक्त स्वामींना संकटात आठवू नका, तर सुखामध्येही आठवा. आणि आपला हा संदेश तुम्हाला आवडत असेल तर नक्कीच तुमचं नाव आणि बाजूला श्री स्वामी समर्थ असं कमेंटमध्ये नक्कीच लिहा. आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला असलेली घंटी दाबा आणि आपल्या व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा. भक्तांनो, मला स्वतःला खूप वेळा असं जाणवलंय की जेव्हा मी खूप गोंधळलेला असतो तेव्हा शांत बसून फक्त त्यांचं नाव घेतलं तरी अर्ध्या समस्या सुटल्यासारख्या वाटतात. पण हे सांगणं सोपं आहे, प्रत्यक्षात उतरवणं कठीण असतं. आयुष्यात अनेकदा असं होतं की आपण खूप प्रयत्न करतो, जीव ओतून काम करतो, पण रिझल्ट मात्र शून्य असतो. अशा वेळी राग येतो, चिडचिड होते आणि मग आपण नशिबाला दोष द्यायला लागतो. पण नशीब म्हणजे नक्की काय? जे आपल्या हातात नाही ते नशीब, की जे आपण मिळवू शकलो नाही ते नशीब. मला वाटतं आपण गोष्टींकडे कसं बघतो यावर सगळं अवलंबून असतं. आपण नेहमी समोरच्याच्या सुखाची तुलना आपल्या दुःखाशी करतो. तिथेच सगळी गडबड सुरू होते. कोणाचं तरी घर मोठं आहे, कोणाची तरी गाडी महागडी आहे, कोणाचं आयुष्य सेट आहे असं आपल्याला वाटतं. पण त्या भिंतींच्या आत काय चाललंय हे आपल्याला थोडीच माहिती असतं. प्रत्येक माणसाची आपली एक लढाई असते, जी तो स्वतःशीच लढत असतो. मला तर कधी कधी वाटतं की ही शांतता सुद्धा खूप भीतीदायक असू शकते. आपण खूप बोलतो, खूप हसतो, पण आतून किती रिकामे असतो हे फक्त आपल्यालाच माहिती असतं. या रिकामेपणाला भरण्यासाठी आपण मग व्यसन करतो, सोशल मीडियावर वेळ घालवतो किंवा उगाच कोणाशी तरी वाद घालतो. पण त्यातून काहीच साध्य होत नाही. उलट आपण अधिकच एकटे पडत जातो. तुम्हाला कधी असं वाटलंय का की तुम्ही गर्दीत असूनही एकटे आहात? कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि एकदा म्हणजे मला कळेल की फक्त मला जसं वाटतंय की अजूनही कुणी माझ्यासारखं आहे. खरं तर नातं जपण्यापेक्षा ते टिकवणं जास्त महत्वाचं असतं. आजकाल लोक खूप लवकर विसरतात. उपकाराची जाणीव ठेवणं तर नक्कीच आता जुनं झालंय. लोक गरज सरेपर्यंत तुमच्याशी खूप चांगलं वागतील आणि काम झालं की लोक ओळख विसरतील. अशा वेळी खूप वाईट वाटतं. वाटतं की आपण कोणासाठी इतकं केलं. पण मगर विचार केला तर कळतं की आपण जे काही केलं ते आपल्या स्वभावामुळे केलं आणि समोरच्याच्या पात्रतेमुळे नाही. स्वामी म्हणतात ना की कोणावरही उपकार करू नका, कारण उपकार हा शब्द चुकीचा आहे. आपण फक्त आपलं कर्तव्य करतोय असं समजलंच पाहिजे. आणि हे तत्व जर आयुष्यात उतरवलं तर दुःख कमी होईल असं वाटतं. पण मन मानत नाही. मनाला सतत कौतुक हवं असतं, कोणाकडून तरी शाबासकी हवी असते. ही अपेक्षाच दुःखाचं मूळ आहे. आपण का दुसऱ्याच्या सर्टिफिकेटची वाट बघतो? आपल्याला माहितीये ना आपण काय केलंय आणि कशासाठी केलंय. मग झालं तर. पण हे नावाचं जे काही आहे ना, ते आपल्याला स्वस्थ बसू देत नाही. मला आठवतंय लहानपणी आपण किती साध्या गोष्टीत खुश असायचो. पाऊस पडला की कागदी होड्या बनवणं, की सुट्टीत मामाच्या गावाला जाणं. यात जे सुख होतं ते आता एसी रूम मध्ये बसून लॅपटॉपवर काम करताना मिळत नाही. पैसा आला, सोयी आल्या, पण ते समाधान मात्र कुठेतरी हरवून गेलं. आपण मोठे झालो की काय काय गमावतो याची यादी बनवली तर ती खूप मोठी होईल. निरागसता गेली, विश्वास गेला आणि सर्वात महत्वाचं म्हणजे स्वतःसाठी असलेला वेळ गेला. आता आपण फक्त इतरांसाठी जगतोय, मुलांसाठी, बायकोसाठी, कुटुंबासाठी किंवा समाजासाठी. स्वतःला काय आवडतं हे विचारायला सुद्धा आपल्याला वेळ नाही. कधी कधी स्वतःशी संवाद साधलाय का? आरशात बघून स्वतःला विचारलंय का की तू खुश आहेस का? उत्तर बहुतेक वेळा नाही असंच येईल. आणि हेच तर खरं दुःख आहे. आपण जगाला जिंकण्याच्या नादात स्वतःला हरवून बसलोय. स्वामी समर्थांची ती मूर्ती पाहिली की किती शांत वाटतं. त्यांच्या डोळ्यात एक वेगळा आत्मविश्वास असतो. तोच आत्मविश्वास आपल्याला आपल्या आयुष्यात हवाय. कोणत्याही संकटाला सामोरे जाण्याची ताकद आपल्या आतच असते. फक्त ती ओळखता आली पाहिजे. आपण काय करतो? आपण बाहेर शोधतोय, आपण मंदिरात जातो, पण देव आपल्या आत आहे हे आपण नक्कीच समजून घेत नाही. पण आपल्या आत असलेल्या त्या परमात्म्याला मात्र आपण पूर्णपणे विसरून जात असतो. शरीर हे देवाचं मंदिर आहे असं म्हणतात, पण आपण या मंदिराची किती काळजी घेतो? वाईट विचार, मत्सर, द्वेष यांनी आपण हे मंदिर घाण करून टाकलंय. हे सगळं साफ केल्याशिवाय तिथे शांती कशी नांदणार?
विचार करा, जर आपल्याला कोणी काही वाईट बोललं तर आपण ते वर्षानुवर्ष लक्षात ठेवतो, पण कोणाचं चांगलं बोलणं आपण 2 मिनिटात विसरून जातो. ही मानवी वृत्ती आहे, पण ही वृत्तीच बदलायची गरज आहे. आपल्याला फक्त चांगलं ऐकायचं असतं, पण चांगलं बनायचं नसतं. आपण इतरांकडून अपेक्षा करतो की त्यांनी आपल्याशी चांगलं वागावं, पण आपण त्यांच्याशी कसं वागतोय हे कधी बघत नाही. जग बदलण्यापेक्षा स्वतःला बदलणं खूप सोपं असतं, पण आपण कठीण मार्ग निवडतो. मला वाटतं की आयुष्यात काही गोष्टी सोडून द्यायला शिकलं पाहिजे. जे आपल्या हातात नाही त्याचा विचार करून फक्त त्रास होतो. आपण कितीही डोकं आपटलं तरी जे व्हायचंय ते होणार आहे. मग चिंता कशाची? स्वामींवर विश्वास ठेवणं म्हणजे काय? जर तर जे जे काही होईल ना ते चांगल्यासाठीच होईल, हा भाव मनात असणं. पण हे बोलायला खूप मोठं सोपं आहे, पण जेव्हा स्वतःवर वेळ येते ना तेव्हा मात्र सगळा विश्वास डळमळीत होतो. आपण म्हणतो की आमची श्रद्धा खूप आहे, पण छोटीशी अडचण आली की आपण देवाला जाब विचारतो की माझ्यासोबतच असं का? का तुम्ही तुमच्यासोबत होत नाही? म्हणून तुम्ही काही वेगळे आहात का? प्रत्येकाला आपापल्या कर्माचं फळ भोगावं लागतं. चांगले कर्म केलं की चांगलं फळ मिळेलच. कदाचित उशिरा मिळेल, पण मिळेल नक्की. आपण पेरलंय बाभळीचं झाड आणि अपेक्षा करतोय आंब्याची, हे कसं शक्य आहे? आपल्या विचारांचे बीज जसे असतील ना तसंच आपलं आयुष्य फुलणार आहे. म्हणून विचार शुद्ध ठेवा, कोणाबद्दलही वाईट चितू नका, आणि समोरचा माणूस तुमच्याशी कसाही वागो, तुम्ही तुमची माणुसकी अजिबात सोडू नका. म्हणून कारण शेवटी तुम्ही तुमच्या कर्माला उत्तरदायी आहात, त्याचा नाही. म्हणून मला कधी कधी असं वाटतं की आपण खूप जास्त विचार करतो. विचार करण्यापेक्षा कृती महत्वाची आहे. आपण प्लॅनिंग खूप करतो, पण अंमलबजावणी मात्र शून्य असते. उद्या करू, परवा करू म्हणता म्हणता दिवस निघून जातात आणि एक दिवस कळतं की वेळ संपलाय. उद्या हा शब्द आयुष्यातला सर्वात मोठा शत्रू आहे. जे करायचंय ते आज आणि आत्ताच करा. कोणाची माफी मागायची असेल तर मागून टाका. कोणाला प्रेम व्यक्त करायचं असेल तर करून टाका. कारण उद्याची शाश्वती कोणाकडेच नाही. आपण रोज कितीतरी लोकांना भेटतो, कितीतरी गोष्टी पाहतो, पण त्यातून काही शिकतो का? प्रत्येक माणूस आपल्याला काहीतरी शिकवण्यासाठी आलेला असतो. कोणी सहनशीलता शिकवतं, तर कोणी धोकेबाजी शिकवून सावध करतं. कुणालाही कमी समजू नका. आयुष्यात चढ उतार येणारच. समुद्र आहे तिथे लाटा तर असणारच ना. लाटांना घाबरून समुद्र किनारा सोडायचा नसतो, तर त्या लाटांवर स्वार व्हायला शिकायचं असतं. स्वामी समर्थांच्या चरित्रात अनेक कथा आहेत जिथे त्यांनी सामान्यांना जगण्याची दिशा दाखवली आहे. ते कधीच कोणत्या मोठ्या फिलॉसॉफीमध्ये बोलले नाहीत. त्यांनी नेहमी साध्या भाषेत समजावलंय. आपण मात्र ते गुंतागुंतीचं करून ठेवलंय. आपल्याला वाटतं की खूप मोठी पूजा अर्चा केली, उपवास केले की देव प्रसन्न होईल. पण देवाला तुमचं जेवण किंवा पैसे नकोत. त्याला फक्त तुमची शुद्ध नियत हवी आहे. तुम्ही एका गरजूला मदत केली तर ती देवाची सर्वात मोठी सेवा ठरेल. तुम्ही एका गरजूला मदत केली तर ती देवाची सर्वात मोठी सेवा ठरेल. आणि पण आपण मंदिरात सोन्याचे मुकुट चढवतो आणि बाहेर बसलेल्या भिकाऱ्याला साधी चतकोर भाकरी देत नाही. ही कसली भक्ती? हा तर निव्वळ दिखावा आहे, आणि हा दिखावाच आपल्याला अधोगतीकडे नेतोय. खरं सुख हे देण्यामध्ये आहे, घेण्यामध्ये नाही. एकदा अनुभव घेऊन बघा. कोणाच्या तरी चेहऱ्यावर तुमच्यामुळे हसू आलं तर तुम्हाला जे समाधान मिळेल ते कशातच मिळणार नाही. हे सांगताना मलाही आठवतंय, मी सुद्धा खूप वेळा चुका केल्या आहेत. मी सुद्धा रागात कोणाला तरी काही बोललो असेल, कोणाचा तरी अपमान केला असेल, पण जेव्हा जाणीव झाली तेव्हा खूप उशीर झाला होता. पश्चाताप होणं ही पहिली पायरी आहे सुधारण्याची. आपण आपल्या चुका मान्य करायला शिकलो पाहिजे. अहंकाराचा पडदा इतका जाड असतो की आपल्याला आपली चूक दिसतच नाही. प्रत्येक गोष्टीत आपल्याला आपणच बरोबर वाटतो, पण सत्य हे आपल्या विचारांच्या पलीकडे असतं. जग खूप पुढे पुढे गेलंय आणि खूप मोठं सुद्धा आहे, आणि आपण त्यातले फक्त एक छोटे कण आहोत. तरीही आपल्याला किती गर्व असतो. हा गर्वच माणसाचा नाश करतो. जमिनीवर राहणं खूप गरजेचं आहे. झाड जितकं फळांनी लादलेलं असतं तितकंच ते खाली झुकलेलं असतं. आपणही आयुष्यात कितीही मोठे झालो तरी पाय जमिनीवरच असलेच पाहिजे, आणि तरच आपण टिकू शकू. नाहीतर वावटळीत उंच झाडच आधी पडतात. म्हणून गवत मात्र सुरक्षित राहणं, आणि ते कारण ते लवचिक असतं, आणि लवचिकता ही आयुष्याची गरज आहे. परिस्थितीनुसार स्वतःला बदलता आलं पाहिजे. हट्टीपणा फक्त विनाशाकडे नेतो. तुम्हाला काय वाटतं? तुमचं काय मत आहे यावर? हे मला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि आपण रोजच्या धकाधकीत आपल्याला जे सुचत नाही, पण जेव्हा आपण शांत बसतो तेव्हा ते सगळे विचार गर्दी करतात. आयुष्यातल्या धावपळीत आपण आपल्या छंदांना, आपल्या आवडीनिवडींना विसरून गेलोय. कुणाला गाणं आवडायचं, कुणाला चित्रकला, कुणाला फक्त शांतपणे पुस्तक वाचायला आवडायचं, आणि आता ते सगळं कुठेतरी धूळ खात पडलंय. का? कारण आपल्याला नक्कीच सक्सेसफुल व्हायचंय, पण या यशासाठी व्याख्या काय? खूप पैसा म्हणजे यश का?
की मनातील शांतता म्हणजे यश. माझ्या मते ज्या माणसाला रात्री शांत झोप लागते तो जास्त जगातील सर्वात यशस्वी माणूस आहे. किती श्रीमंत असा, जर औषधांशिवाय झोप येत नसेल तर त्या श्रीमंतीचा काय उपयोग. आपण शरीरासाठी व्यायाम करतो, जिम मध्ये जातो, पण मनाच्या व्यायामाचं काय. मन कसं सुदृढ राहणार. चांगले विचार, चांगली पुस्तकं आणि चांगल्या लोकांची संगत हा जो मनाचा व्यायाम आहे. स्वामी समर्थांच्या मठात गेल्यावर जी शांतता मिळते ती का मिळते? कारण तिथे फक्त सकारात्मक ऊर्जा असते. तिथे गेलेला प्रत्येक माणूस आपलं दुःख विसरायला किंवा कमी करायला गेलेला असतो. तिथे गेल्यावर तुम्हाला कळतं की आपण एकटे नाही आहोत, प्रत्येकाचं काही ना काही गाठोडं आहे. पण तिथून बाहेर पडल्यावर आपण पुन्हा त्याच जगात येतो. तो शांत भाव आपण आयुष्यभर का टिकू शकत नाही? कारण आपण पुन्हा त्या मोहाच्या जाळात अडकतो. माया ही खूप प्रबळ असते, ती आपल्याला पुन्हा पुन्हा ओढते. पण या मायेत राहूनही अलिप्त राहणं हीच खरी साधना आहे. संसाराचा त्याग करणं म्हणजे देव मिळवणं नाही, तर संसारात राहूनही त्यातील विकारांपासून दूर राहणं म्हणजे खरी भक्ती आहे. जसा कमळाचं फूल चिखलात असूनही चिखलापासून अलिप्त असतं, तसंच आपणही या समाजात राहून आपलं पावित्र्य नक्कीच जपलं पाहिजे. आता तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या, हे कठीण आहे पण अशक्य नाही. प्रयत्नांती परमेश्वर असं उगीच नाही म्हटलंय. मला कधी कधी वाटतं की आपण खूप जास्त कन्सर्न असतो लोकांच्या मतांबद्दल. लोक काय म्हणतील या एका वाक्याने कितीतरी स्वप्नांचा खून केलाय. लोक म्हणतील हे बदल बघण्यापेक्षा माझं मन काय म्हणतंय हे बघणं खूप जास्त गरजेचं आहे. लोक तर काहीही म्हणतील, त्यांचं कामच आहे. म्हणून तुम्ही चांगलं केलं तरी बोलणार, वाईट केलं तरी बोलणार. मग त्या लोकांच्या भीतीपोटी आपण आपलं आयुष्य का वाया घालवायचं? स्वामी समर्थांनी कधी कोणाची पर्वा केली नाही, ते त्यांच्या मस्तीत राहायचे. आपल्याला सुद्धा तीच मस्ती आपल्या आयुष्यात आणायला हवी. कोणाचंही दडपण न घेता स्वतःच्या तत्वांवर जगणं म्हणजे खरं जगणं आहे. पण त्यासाठी हिंमत लागते आणि ती हिंमत आपल्याला श्रद्धेतून मिळते. जेव्हा आपल्याला खात्री असते की कोणीतरी वर आहे जो सगळं बघतोय आणि सांभाळतोय, तेव्हा आपल्याला कशाचीच भीती उरत नाही. पण ही खात्री पटायला जन्म जावा लागतो. आपण फक्त वरवर बोलतो, आतून आपण खूप घाबरलेलो असतो. प्रत्येक पावलावर आपल्याला शंका असते. ही शंकाच आपल्याला पुढे जाऊ देत नाही. विश्वासाचा पाया पक्का असेल तर त्यावर किती मोठी इमारत उभी करता येते. तुमच्या मनात काही प्रश्न असतील तर विचारा. कदाचित मला उत्तर माहिती नसेल, पण आपण मिळून शोधू शकतो. आयुष्यात प्रश्नांची कमतरता नाहीये, कमतरता आहे ती उत्तरांची, आणि त्याहूनही जास्त ती उत्तरे स्वीकारण्याची. आपल्याला सत्य माहिती असतं, पण ते पचवायची ताकद नसते. आपण खोट्या सांत्वनामध्ये जगणं पसंत करतो, पण खोटं सांत्वन हे आपूच्या गोळीसारखं असतं. काही काळ बरं वाटतं, पण नंतर दुःख दुप्पट होतं. त्यापेक्षा सत्याचा कडू डोस घेतलेला केव्हाही चांगला आहे. आयुष्य हे एक प्रयोग आहे. आपण रोज नवीन काहीतरी शिकतोय. कधी हरतो, कधी जिंकतो, पण हरणं म्हणजे संपणं नाही, तर पुन्हा उभं राहण्याची संधी मिळणार. ज्याने कधी हार बघितली नाही त्याला विजयाची गोडी कधीच लागणार नाही. अपयश ही यशाची पहिली पायरी आहे. हे वाक्य आपण शाळेत ऐकलंय, पण ते अनुभवायला खूप ताकद लागते. जेव्हा आपण पडतो तेव्हा लोक हसतात, टोमणे मारतात, पण त्याच लोकांच्या टाळ्या मिळवण्यासाठी आपल्याला पुन्हा उभं राहावं लागतं. कुणासाठी नाही तरी स्वतःसाठी, कारण आपण स्वतःला सिद्ध करणं गरजेचं आहे. स्वामी समर्थांचे विचार ऐकले की एक वेगळीच ऊर्जा मिळते. ते म्हणतात ना, आम्ही आहोत तुमच्या पाठीशी, मग काळजी कशाची. पण ही ऊर्जा टिकवून ठेवणं ही आपल्या हातात आहे. रोज थोडा वेळ एकांतात घालवा, स्वतःच्या विचारांचे निरीक्षण करा. आपण दिवसभरात किती वेळा नकारात्मक विचार केला आणि किती वेळा सकारात्मक, हे प्रमाण बदललं पाहिजे. सकारात्मक ही संक्रमण असते, आणि तुम्ही खुश असाल तर तुमच्या आजूबाजूचे लोकही खुश राहतील. आणि जर तुम्ही चिडचिडे असाल तर कोणीही तुमच्या जवळ येणार नाही. प्रेम ही अशी गोष्ट आहे जी वाटल्याने वाढते. द्वेष मात्र वाळवीसारखा असतो, जो आतून पोखरत जातो. कोणावरही राग धरून ठेवण्यापेक्षा त्याला माफ करून मोकळं होणं जास्त चांगलं आहे. माफ करणं म्हणजे समोरच्याचं चुकलं नाही असं नाही, मला तर आता या विषयाचा त्रास करून घ्यायचा नाहीये असा त्याचा अर्थ होतो. म्हणून स्वतःच्या शांतीसाठी माफी महत्वाची आहे. विचार करा की आपण किती फालतू गोष्टींसाठी आपली मानसिक शांती गमावतो. ट्रॅफिकमध्ये कोणतरी गाडी आडवी घातली की आपण अर्धा तास त्याचं टेन्शन घेतो. कोणाचं तरी स्टेटस बघून आपल्याला जेलसी वाटते, आणि यातून काय मिळतं? काहीच नाही. आपण रक्त जळतं आणि वेळ वाया जातो. त्याऐवजी जर आपण दुर्लक्ष करायला शिकलो तर आयुष्य किती सुंदर होईल. इग्नोरन्स इज अ ब्लिस, हेच उगाच नाही म्हटलंय. म्हणून प्रत्येक गोष्टी डोकं घालण्याची गरज नसते. काही गोष्टी काळावर सोडून द्यायच्या असतात. काळ हा सर्वात मोठा वैद्य आहे. तो सर्व जखमा भरून काढतो. आपल्याला फक्त थोडा संयम ठेवावा लागतो, आणि संयम ही आजच्या काळातील सर्वात दुर्मिळ गोष्ट आहे. आपल्याला सगळं काही लगेच हवं असतं,
लगेच तुम्हाला नूडल्स बनवून हवेत, लगेच तुम्हाला मेसेज गेलेच पाहिजे आणि आलेच पाहिजे, लगेच तुम्हाला यश हवं असतं. पण निसर्गाचा नियम तसा नाहीये ना. झाडं लावले की लगेच फळं अजिबात मिळणार नाही. त्याला अगोदर तुम्हाला पाणी घालावं लागेल, खत तुम्हाला द्यावं लागेल, त्याची निगा पूर्णपणे राखावी लागेल आणि मग वर्षानुवर्षानंतर त्याला फळं येतात. तसंच आयुष्यात आहे, कष्ट केल्याशिवाय फळ मिळत नाही आणि मिळालं तरी ते टिकत नाही. कष्टातून मिळालेलं यश हे जास्त काळ टिकतं आणि त्याचा आनंदही जास्त असतो. म्हणून शॉर्टकटच्या मागे धावू नका. शॉर्टकट आपल्याला लवकर पोहोचवतील कदाचित, पण योग्य ठिकाणी नेतीलच याची खात्री नाही. मला असं वाटतं की आपण आपली मुळं विसरत चाललोय. आधुनिकतेच्या नावाखाली आपण आपल्या परंपरा, आपले संस्कार सोडून दिलेत. पाश्चात्य संस्कृतीचं अंधानुकरण करतोय आणि त्यात काही वाईट नाही. पण आपल्यातलं चांगलं काय आहे हे विसरता कामा नये. आपल्याकडे जो आध्यात्मिक वारसा आहे तो जगाकडे नाहीये. स्वामी समर्थ आणि गजानन महाराज यांसारख्या संतांनी आपल्याला काय दिलंय? त्यांनी आपल्याला माणूस म्हणून जगायला शिकवलंय. धर्म जात या पलीकडे जाऊन माणुसकी जपायला सांगितले आहे. पण आपण धर्माच्या नावावर भांडतोय. हे बघून त्यांना काय वाटत असेल? भक्ती म्हणजे कपाळाला टिळा लावणं किंवा गळ्यात माळ घालणं नाही, तर तुमच्या वागण्यातून इतरांना सुख मिळणं हीच खरी भक्ती आहे. जर तुमच्या वागण्याने कुणाचं मन दुखावत असेल तर तुमच्या पूजेला काही अर्थ नाही. आपण स्वतःला खूप हुशार समजतो, पण निसर्गाच्या एका फटक्यामुळे आपली काहीच किंमत नसते. कोरोना काळात आपण हे बघितलंय. पैसा, सत्ता, प्रतिष्ठा काहीही कामाला आलं नाही. शेवटी माणुसकीच कामी आली. तरी आपण काही सुधारलो नाही. पुन्हा त्याच जीवघेण्या स्पर्धेत आपण उडी घेतली. कशासाठी? कोणाशी स्पर्धा करतोय आपण? प्रत्येकाचा ट्रॅक वेगळा आहे, प्रत्येकाची गती वेगळी आहे. आपण स्वतःशी स्पर्धा केली पाहिजे. काल मी कसा होतो आणि आज मी कसा आहे, माझ्यात काही सुधारणा झालीये का, हे महत्वाचं आहे. दुसऱ्याला हरवून मिळवलेला विजय हा विजय नसतो, तर स्वतःच्या दुर्गुणांवर मिळवलेला विजय हा खरा विजय आहे. आणि मला आठवतंय, एकदा मी खूप मोठ्या संकटात होतो. काहीच मार्ग दिसत नव्हता. वाटत होतं की आता सगळं संपलंय. त्यावेळी मी स्वामींच्या समोर बसून रडलो होतो आणि आश्चर्य म्हणजे दुसऱ्याच दिवशी कुठून तरी मदत मिळाली आणि मी त्यातून बाहेर पडलो. हा चमत्कार होता की योगायोग मला माहिती नाही, पण त्या अनुभवाने माझी श्रद्धा मात्र पक्की झाली. मला हे कळलं की आपण जेव्हा पूर्णपणे शरणागत होतो तेव्हाच आपल्याला मदत मिळते. जोपर्यंत आपण मी जागा असतो तोपर्यंत भगवंत काहीच करत नाही, कारण आपण त्याला जागाच देत नाही. जेव्हा आपण म्हणतो की आता तूच बघ काय करायचे ते, तेव्हा तो आपली जबाबदारी घेतो. आणि हे समर्पण खूप महत्वाचं आहे. पण समर्पण करणं म्हणजे आळशी होणं नाही. आपण कर्म आपल्याला करावंच लागतं, फक्त फळाची अपेक्षा सोडून द्यायची असते. जे काही फळ मिळेल ते प्रसाद म्हणून स्वीकारायचं. मग सुख असो वा दुःख, दोन्हीमध्ये आपण स्थिर राहू शकतो. स्थिर राहणं ही मोठी उपलब्धी आहे. आयुष्यात किती वादळ आली तरी आपला दिवा विझता कामा नये. तो विश्वासाचा दिवा सतत तेवत ठेवला पाहिजे. आपण म्हणतो ना की अंधार खूप आहे, पण एक छोटीशी पंथी सुद्धा तो अंधार दूर करू शकते. आपण ती पंथी का बनू शकत नाही? आपल्या चांगल्या वागण्याने, आपल्या बोलण्याने आपण कोणत्या तरी आयुष्यातला अंधार दूर करू शकतो. स्वामी समर्थांचं नाव घेताना मला एक वेगळा शांतपणा जाणवतो. जसं काही आईच्या कुशीत आहोत. स्वामी हे आई आणि बाप दोन्ही आहेत, जे आपल्याला रागवतात सुद्धा आणि प्रेमाने जवळ सुद्धा घेतात. त्यांची शिकवण आजही तितकीच लागू पडते जितकी 100 वर्षापूर्वी होती. काळ बदलला, तंत्रज्ञान बदललं, पण मानवी स्वभाव आणि मानवी समस्या मात्र त्याच आहेत. भीती, चिंता, असुरक्षितता या गोष्टी अजूनही आपल्याला सतावतात. यावर उपाय एक आहे, मनाचं सक्षमीकरण. कारण ते केवळ अध्यात्मातूनच शक्य आहे. अध्यात्म म्हणजे काहीतरी गोड आणि कठीण गोष्ट नाही, तर स्वतःला ओळखण्याची कला आहे. आपण जगाला ओळखतो पण स्वतःला ओळखत नाही, ही सर्वात मोठी शोकांतिका आहे. विचार करा, जर तुम्हाला स्वतःच्या ताकदीची जाणीव झाली तर तुम्हाला कोणीच हरवू शकणार नाही. आणि ती ताकद तुमच्या आत आहे. तिला फक्त जागृत करण्याची गरज आहे. रोजच्या जीवनात आपण अनेकदा हताश होतो, कधी नोकरीमुळे, कधी नात्यांमुळे, कधी पैशांमुळे. पण या सगळ्या गोष्टी तात्पुरत्या आहेत हे आपण विसरतो. आणि आपण जे आपल्याला डोंगर वाटतंय ना, ते उद्या मातीचा ढीग वाटणार आहे. काळासोबत सगळं बदलतं. म्हणून आजच्या संकटांचा इतका विचार करू नका की तुमचं आजचं जगणंच हरवून जाईल. आनंदी राहण्यासाठी कोणत्याही मोठ्या कारणाची गरज नसते. एक छोटासा चहाचा कप, मित्राशी मारलेले गप्पा, लहान मुलाचं असू, या सगळ्यात आनंद दडलेला असतो. तो फक्त शोधता आला पाहिजे. आपण मात्र नक्कीच मोठ्या आनंदाच्या प्रतीक्षेत छोटे छोटे आनंदाचे क्षण गमावून बसतो. आयुष्य हे छोट्या क्षणांचं बनलेलं आहे. ते क्षण एन्जॉय करा. भविष्याची चिंता आणि भूतकाळाचा पश्चाताप यात आपण आपला वर्तमान काळ नष्ट करतोय. वर्तमान हाच खरा आहे, कारण तोच आपल्या हातात आहे. स्वामी समर्थ असं लिहा कमेंटमध्ये जर तुम्ही वर्तमान काळात जगण्याचा प्रयत्न करत असाल. मला माहितीये
हे संकट आणि हे सगळं एकवटायला वेळ लागतो आणि मनाची तयारी व्हायला वेळ लागतो. पण सुरुवात करणं महत्वाचं आहे. आपण जे काही चांगलं ऐकतो, वाचतो आणि ते फक्त त्या क्षणापुरतं असतं. आपण ते अंमलात आणत नाही. जोपर्यंत आपण कृती करत नाही तोपर्यंत काहीच बदलणार नाही. ज्ञान हे ओझ्यासारखं असतं. जर त्याचा वापर केला नाही तर त्यामुळे जे काही चांगलं वाटतं ते आपल्याला आयुष्यात उतरवण्याचा प्रयत्न करा. आयुष्य खूप सुंदर आहे, त्याला तक्रारींनी भरू नका. आणि तक्रार करणारा माणूस कधीच सुखी नसतो आणि जो सुखी असतो तोच कधीच तक्रार करत नाही. कृतज्ञता हा सुखाचा सर्वात सोपा मार्ग आहे. आपल्याकडे जे आहे त्याबद्दल देवाचे आभार माना. आपल्याला 2 वेळेचं जेवण मिळतंय, डोकं टेकवायला छप्पर आहे, प्रेम करणारी माणसं आहेत, हे काय कमी आहे? जगात असे कितीतरी लोक आहेत ज्यांच्याकडे यातलं काहीच नाही तरी ते जगतायत ना. मग आपण का रडतोय? आपली नजर नेहमी कमतरतेवर असते, समृद्धीवर नाही. ही दृष्टी बदला. जेव्हा तुम्ही तुमच्याकडे असलेल्या गोष्टींकडे बघाल तेव्हा तुम्हाला जाणीव होईल की तुम्ही किती नशीबवान आहात आणि ही जाणीवच तुम्हाला शांती देईल. स्वामी समर्थांच्या आशीर्वादाने सगळं काही ठीक होईल, हा विश्वास ठेवा. विश्वासामध्ये खूप मोठी शक्ती आहे. पहाड सुद्धा ढळू शकतात जर तुमचा विश्वास पक्का असेल. पण आपला विश्वास पावसाच्या पाण्यासारखा असतो, आला की वाहून जातो. तो विहिरीसारखा खोल असला पाहिजे, तरच त्याला अर्थ आहे. आयुष्यातले चढ उतार आपल्याला काहीतरी शिकवण्यासाठी येतात. त्याहून तावून सुलाखून बाहेर पडणारच हा खरा माणूस आहे. मला खूप वेळा प्रश्न पडतो की लोक इतके स्वार्थी का झालेत? प्रत्येक गोष्टीत फायदा शोधतात. नात्यात सुद्धा फायदा बघितला जातो आणि जिथे फायदा संपतो तिथे नातं संपतं. हे खूप भयानक आहे. निष्काम प्रेम आता राहिलंच नाहीये. आपण कोणासाठी तरी काहीतरी करतो तेव्हा आपली अपेक्षा ही त्यांनाही नक्कीच आपल्यासाठी काहीतरी करावं हीच असते. ही अपेक्षात नात्यात कडवटपणा आणते. आणि जर आपणच काहीच अपेक्षा न ठेवता प्रेम दिलं तर आपल्याला दुःख होण्याचा प्रश्नच येत नाही. पण हे पुन्हा तेच, बोलायला सोपं आहे, प्रत्यक्षात आपण माणसं आहोत. आपल्याला भावना आहेत, पण भावनांना आवर घालणं हीच तर खरी कसरत आहे. मला आठवतंय, एकदा माझ्या मित्राने मला खूप मोठा धोका दिला होता. मला खूप राग आला होता. वाटलं होतं की त्याला कधीच माफ करणार नाही. पण नंतर विचार केला की राग धरून कोणाचं नुकसान होत आहे? माझंच ना. मी सतत त्याच्याबद्दल विचार करून माझं डोकं खराब करत होतो. आणि ज्या दिवशी मी त्याला माफ केलं त्या दिवशी मला इतकं हलकं वाटलं की जसा काही एखादा मोठा डोंगर माझ्या डोक्यावरून उतरलाय. माफीमध्ये एक वेगळीच पॉवर असते. ती समोरच्याला सुधारो, तुम्हाला मात्र मुक्त करते. मुक्त होणं खूप गरजेचं आहे. विचारांच्या तुरुंगातून बाहेर पडणं म्हणजे खरं स्वातंत्र्य आहे. आपण स्वतःला कितीतरी नको असलेल्या विचारात अडकून ठेवलंय. भूतकाळातल्या चुका, भविष्य काळातील भीती, लोकांची मतं, हा सगळा कचरा आपण डोक्यात घेऊन फिरतोय. हा कचरा बाहेर काढल्याशिवाय नवीन आणि चांगले विचार आत कसे येतील? म्हणून स्वतःला वेळ द्या. दिवसातून किमान 15 मिनिटं शांत बसा. मोबाईल बाजूला ठेवा, टीव्ही बंद करा. घरच्यांना सांगा मला थोडा वेळ स्वतःसाठी हवाय. त्या शांततेत तुम्हाला तुमची स्वतःची ओळख होईल. तुम्हाला कळेल की तुम्हाला नक्की काय हवंय. बऱ्याचदा आपल्याला दुसऱ्यांच्या इच्छेखातर जगत असतो आणि समाजाला काय वाटेल, नातेवाईक काय म्हणतील या नादात आपण आपलं खरं स्वत्व हे विसरत असतो. हे जगणं चुकीचं आहे. आपण कोणालाच खुश करू शकत नाही, हे सत्य आहे. तुम्ही कितीही चांगलं करा, कोणत्याही तरी त्यात खोटं निघणारच. मग कशासाठी आपण कोणाला खुश करण्याचा प्रयत्न करायचा? त्यापेक्षा स्वतःच्या आत्म्याला खुश ठेवा. जर तुमचं मन साक्ष देत असेल की तुम्ही बरोबर आहात तर जगाची पर्वा करू नका. स्वामी समर्थांच्या मार्गावर चालणं म्हणजे सत्याच्या मार्गावर चालणं आहे. आणि सत्याचा मार्ग नेहमी कठीण असतो. तिथे खूप अडथळे येतात, परीक्षा घेतल्या जातात, पण शेवटी विजय हा सत्याचाच होतो. आणि आपल्याला संयम राखता आला पाहिजे. आजचा माणूस खूप अधीर झालाय, त्याला आजच्या आज सगळं हवंय. पण निसर्ग आपली परीक्षा घेतो आणि जो टिकून राहतो तोच जिंकतो. मला कधी कधी असं वाटतं की आपण खूप जास्त कन्सर्न आहोत. आपल्या अपियरन्स बद्दल, आपण कसे दिसतो, काय कपडे घालतो आणि यावर आपण खूप वेळ घालवतो. पण आपण आतून कसे आहोत, आपले विचार कसे आहेत याकडे कोणचंच लक्ष नसतं. बाह्य सौंदर्य हे तात्पुरतं असतं, वयानुसार ते जाणारच. पण आंतरिक सौंदर्य म्हणजे तुमचे विचार आणि स्वभाव आहे. हे चिरकाल टिकतात. म्हातारपणी तुमचं रूप कोणाच्या लक्षात राहणार नाही, पण तुम्ही लोकांशी कसे वागलात हे मात्र सगळे लक्षात ठेवतील. म्हणून स्वभावावर काम करा. नम्रता ही माणसाचं सर्वात मोठं भूषण आहे. ज्याच्याकडे नम्रता आहे ना त्याला जग झुकतं. पण नम्रता म्हणजे लाचारी नाही. स्वाभिमान राखून नम्र राहणं ही एक कला आहे. स्वामी समर्थ किती साधे होते, पण त्यांच्या एका नजरेत समोरचा माणूस नतमस्तक व्हायचा. ती त्यांची आंतरिक ताकद होती आणि ती ताकद आपल्याला कमवायची आहे. आणि ती केवळ भक्ती आणि साधनेतूनच शक्य आहे. मला माहिती नाही मी हे सगळं का सांगतोय, पण आज मनात आलं म्हणून बोललो. कदाचित कोणाला तरी याची गरज असेल. कदाचित कोणाच्या तरी मनातले प्रश्न सुटायला मदत होईल. आपण सगळे या प्रवासातले प्रवासी आहोत. कोणी थोडं पुढे आहे, कोणी थोडं मागे आहे,
पण डेस्टिनेशन मात्र सगळ्यांचं एकच आहे आणि त्यामुळे एकमेकांना मदत करत पुढे जाणं हेच आपलं कर्तव्य आहे. कोणाचे पाय ओढण्यापेक्षा कोणाचा हात धरून त्याला वर ओढणं यात जास्त मोठेपणा आहे. स्पर्धा नको, सहकार्य हवंय. आणि आजच्या काळात याची खूप जास्त गरज आहे. आपण सोशल मीडियावर हजारो मित्र जोडतो, पण जेव्हा रडायला खांदा हवा असतो तेव्हा एकही जवळ नसतो. हे वास्तव आहे. व्हर्च्युअल जगात जगणं बंद करून प्रत्यक्ष जगात जगायला शिका. माणसांना भेटा, त्यांच्या डोळ्यात बघून बोला. शब्दांपेक्षा डोळे खूप काही सांगून जातात. भावनांची देवाणघेवाण महत्वाची असते. यंत्रांच्या काळात आपणही यंत्र बनू नये याची काळजी घेतली पाहिजे. मन हे जिवंत आहे, त्याला भावना आहेत, त्याला संवेदना आहेत. त्या मारू नका. कधी कधी रडावंसं वाटलं तर रडून घ्या. रडणं म्हणजे कमकुवतपणा नाही, उलट मन मोकळं केल्याने नवीन ताकद मिळते. आपण भावना दाबून ठेवतो आणि मग त्याचं रूपांतर ओघात होतं. मोकळवा, व्यक्त व्हा. कोणाशी तरी बोलून मन हलकं करा. आणि जर कोणी नसेल तर स्वामींचे फोटो समोर बसून त्यांच्याशी बोला. ते ऐकतात. विश्वास ठेवा, ते तुमचं प्रत्येक बोलणं ऐकतात. त्यांचे डोळे बघा, त्यात तुम्हाला तुमचं उत्तर नक्कीच मिळेल. आयुष्यातले काही प्रश्न कधीच सुटत नाहीत आणि त्या प्रश्नांसोबत जगायला शिकावं लागतं. प्रत्येक गोष्टीचा उलगडा होईल असे नाही. काही गोष्टी गूढ राहण्यातच मजा असते. आपण जेव्हा म्हणतो की मला सगळं समजलंय, तेव्हा आपला अहंकार डोकावतो. खरं तर आपल्याला काहीच माहिती नसतं. आपण फक्त एक अंदाज लावतो. आणि मग निसर्गाचे नियम खूप गुंतागुंतीचे आहेत. जे घडतंय त्यामागे काहीतरी कारण असतं. हे फक्त आपण मानू शकतो, पण ते कारण नक्की काय आहे हे आपल्याला कधीच कळत नाही. पण तरीही विश्वास ठेवणं हेच आपल्या हातात आहे. मला आठवतंय, एकदा मी प्रवासात होतो आणि खूप पाऊस पडत होता. रस्ता दिसत नव्हता, भीती वाटत होती. पण गाडी चालवणारा ड्रायव्हर मात्र शांत होता. त्याला माहिती होतं रस्ता कुठे जातोय. आपलं आयुष्यही तसंच आहे. आपण प्रवासाचा आनंद घ्यायचा. गाडी चालवणारा तो वर बसलाय, त्याला सगळं माहिती आहे. आपण फक्त त्याच्यावर विश्वास ठेवायचा. जर आपण गाडीच्या स्टेरिंगवर हात मारायला गेलो तर अपघात निश्चित आहे. म्हणून समर्पण महत्वाचं आहे. पूर्णपणे विसंबून राहा. जे होईल ते चांगलंच होईल हा विचार करून जगायला सुरुवात केली की ताणतणाव आपोआप कमी होतात. आपण किती ताण घेतो छोट्या गोष्टींचा. उद्या काय होईल, मुलांचं कसं होईल, पैशांचं काय होईल, या चिंतांनी आपल्याला ग्रासलंय. विचार करा, तुम्ही खूप चिंता केली तर प्रश्न सुटणार आहेत का? नाही ना. मग चिंता कशाला? उलट चिंतेने तुम्ही तब्येत खराब अजून करून घेता आणि निर्णय घेण्याची क्षमता कमी होते. त्यामुळे शांत राहून परिस्थितीचा सामना करा. मार्ग आपोआप सापडेल. जेव्हा आपण शांत असतो तेव्हाच आपल्याला नवीन कल्पना सुचतात. गोंधळलेल्या मनात फक्त नकारात्मकताच असते. म्हणून मन शांत ठेवण्याचा सराव करा. ध्यान, प्राणायाम किंवा फक्त शांत बसणं याने खूप फरक पडतो. स्वतःसाठी वेळ काढणं हा काही स्वार्थ नाही, ती गरज आहे. जर तुम्ही स्वतः खुश असाल तरच तुम्ही इतरांना खुश ठेवू शकाल. दुःखी माणूस फक्त दुःखच वाटू शकतो. म्हणून आधी स्वतःवर प्रेम करायला शिका. स्वतःचा स्वीकार करा. जसे आहात तसे स्वतःला स्वीकारा. तुमच्यात काही उणिवा असतील त्या मान्य करा आणि त्या सुधारण्याचा प्रयत्न करा. पण स्वतःचा द्वेष करू नका. आपण देवाची लेकरं आहोत. मग आपण कमी कसे असू शकतो? आपल्यातही तोच अंश आहे जो स्वामींमध्ये आहे. फक्त आपल्याला त्याची जाणीव नाहीये. ती जाणीव करून घेणं हेच आपल्या आयुष्याचं ध्येय असलं पाहिजे. या प्रवासात अनेकदा असं वाटेल की आपण चुकतोय आणि दिशा हरवतोय. पण अशा वेळी स्वामींचे विचार आपल्याला पुन्हा योग्य मार्गावर आणतात. त्यांचा फोटो आपल्या घरात असणं म्हणजे केवळ एक शोपीस नाही, तर तो एक आधार आहे. एक अशी शक्ती जी आपल्याला सतत सांगते की भिवू नकोस. हे वाक्य एकदा मनात ठसलं ना की जगातली कोणतीच ताकद तुम्हाला हरवू शकत नाही. तुमच्या आयुष्यातल्या काही खास आठवणी किंवा अनुभव असतील तर नक्की सांगा. आपल्याला एकमेकांच्या अनुभवातून खूप काही शिकायला मिळतं. कोणाचं तरी एक वाक्य आपल्या आयुष्याची दिशा बदलू शकतं. म्हणून संवाद महत्वाचा आहे. मला तर वाटतं की आपण खूप कमी बोलतो एकमेकांशी. जे बोलतो ते फक्त कामापुरतं असतं. मनाचं बोलणं आता राहिलंच नाहीये. कधीतरी आपल्या जवळच्या माणसाची बसून त्यांच्या मनातलं विचारलंय का? त्याला काय वाटतंय, तो कशातून जातोय हे जाणून घेण्याचा प्रयत्न केलाय का? नसेल केला तर आजच करा. कदाचित त्याला तुमच्या शब्दांची खूप गरज असेल. एक छोटासा फोन, एक मेसेज कोणाचं तरी आयुष्य वाचवू शकतो. आणि आपण इतके बिझी आहोत की आपल्याला स्वतःच्या माणसांकडे लक्ष द्यायला वेळ नाही. आणि जेव्हा काहीतरी वाईट घडतं तेव्हा आपल्याला पश्चाताप होतो. वेळ निघून गेल्यावर रडण्यात काही अर्थ नसतो. त्यामुळे वेळ असतानाच नाती जपा. माणसांना महत्त्व द्या, वस्तूंना नाही. आजच्या जगात आपण वस्तूंवर प्रेम करतो आणि माणसांचा वापर करतो. हे उलट व्हायला हवं. माणसांवर प्रेम करा आणि वस्तूंचा वापर करा, तरच समाजात शांतता नांदेल. मला हे सगळं बोलताना खूप छान वाटतंय. मनावरचं ओझं कमी झाल्यासारखं वाटतंय. कधी कधी व्यक्त होणं खूप गरजेचं असतं. आपण हे मनात साठवून ठेवतो आणि मग एके दिवशी त्याचा स्फोट होतो.
त्यापेक्षा रोज थोडं थोडं बोललेलं चांगलं. तुम्ही हे ऐकताय हेच माझ्यासाठी खूप आहे. याचा अर्थ तुम्ही सुद्धा तुमच्या कोणाच्या तरी शोधात आहात आणि काहीतरी नवीन शिकण्याचा शोधात आहात. आणि ही शोधक वृत्ती कायम ठेवा. जो शिकतो तोच वाढतो. ज्याने शिकणे थांबवलं तो जिवंतपणे मेल्यासारखा आहे. वय काही असो, प्रत्येक दिवशी काहीतरी नवीन अनुभवायला शिका. नवीन पुस्तक वाचा, नवीन माणसांना भेटा, नवीन ठिकाणांना भेटी द्या. आयुष्य खूप मोठं आहे आणि बघण्यासारखं खूप काय आहे. एका चौकटीत अडकून राहू नका. चौकटी बाहेरचं जग खूप सुंदर आहे. भीती वाटेल सुरुवातीला, पण एकदा का तुम्ही पाऊल बाहेर टाकलं की तुम्हाला कळेल की भीती फक्त आपल्या मनाची होती, वास्तवात काहीच नाहीये. भीती एक कल्पनारम्य गोष्ट आहे जी आपण स्वतः तयार केलेली असते. तिला सामोरे गेलं की ती पळून जाते. अंधाराची भीती कधीपर्यंत वाटते? जोपर्यंत आपण दिवा लावत नाही तोपर्यंत. एकदा का ज्ञानाचा दिवा लागला की भीतीचा अंधार आपोआप नष्ट होतो. स्वामी समर्थांनी आपल्याला हाच दिवा दिलाय आणि त्याचा विचारांचा दिवा तो सतत तेवत ठेवा आणि तुमच्या आयुष्यात प्रकाश निर्माण करा. हा प्रकाश फक्त तुमच्यासाठीच नाही तर इतरांसाठी सुद्धा दिशादर्शक ठरेल. मला असं वाटतं की आपण खूप जास्त विचार करतो उद्याचा. उद्या काय होईल, उद्या काय होईल. अरे आजचा दिवस तर नीट जगून घे. आजचा सूर्योदय पाहिलाय का? आजच्या वाऱ्याचा स्पर्श अनुभवलाय का? नाही. कारण आपण उद्याच्या चिंतेत आहोत. उद्याचं उद्या बघू. आज जे आहे ते आपलं आहे आणि ते आनंदाने जगा. प्रत्येक घासा चवीने खा. प्रत्येक श्वासाचं महत्व ओळखा. हे जीवन पुन्हा मिळणार नाही. हे खूप मौल्यवान आहे. त्याचा आदर करा. कोणाला तरी मदत करा. कोणाला तरी चेहऱ्यावर हसू आणा. हेच खरं आयुष्य आहे. बाकी सगळं तर फक्त येणं जाणं आहे. पैसा येईल आणि जाईल, सत्ता येईल आणि जाईल, पण तुम्ही कोणासाठी काय केलं हे मात्र कायम लक्षात राहील. आपण जेव्हा हे जग सोडून जाऊ तेव्हा आपल्या मागे काय उरेल? फक्त आठवणी. त्या आठवणी कशा असतील हे आपणच ठरवायचं आहे. लोक तुम्हाला चांगलं म्हणून लक्षात ठेवतील की वाईट हे तुमच्या आजच्या वागण्यावरून अवलंबून आहे. म्हणून चांगलं वागा, चांगलं बोला आणि चांगला विचार करा. स्वामी समर्थांच्या आशीर्वादाने तुमचं आयुष्य सुखकर होईलच. फक्त श्रद्धा आणि सबुरी ठेवा. हे 2 शब्द नक्कीच स्वामींनी सांगितलेले आहेत, म्हणून पण ते सर्व संतांच्या शिकवणीचा सार आहेत. विश्वास ठेवा आणि संयम राखा. काळ बदलल्याशिवाय राहणार नाही. वाईट दिवस आलेत ना, मग चांगले दिवस सुद्धा नक्कीच येतील. हे फक्त तुम्ही लक्षात ठेवा. रात्र कितीही मोठी असली तरी सकाळ ही होतेच. सूर्याला कोणीच अडवू शकत नाही. तसंच तुमच्या यशाला आणि सुखाला सुद्धा कोणी अडवू शकत नाही. जोपर्यंत तुम्ही स्वतः हार मानत नाही, स्वतःवरचा विश्वास गमावू नका. आणि तुम्ही अपाट शक्तीचे मालक आहात. फक्त ती शक्ती ओळखा आणि स्वामी समर्थांचे नाव घ्या आणि कामाला लागा. यश तुम्हाला नक्कीच मिळेल, पण यशाचा गर्व करू नका. नम्र राहा. हीच खरी यशाची गुरुकिल्ली आहे. मला वाटतं आता थोडं थांबावं. आणि खूप बोललोय मी आज, पण हे सगळं मनापासून होतं. तुम्हाला कसं वाटलं हे मला कमेंटमध्ये कळवा. तुमचे विचार सुद्धा महत्वाचे आहेत. आपण पुन्हा भेटूच, पुन्हा गप्पा मारू. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. खुश राहा आणि स्वामींवर विश्वास ठेवा. श्री स्वामी समर्थ हे म्हणताना जी ताकद मिळते ना, ती पुन्हा एकदा अनुभवा. मन शांत ठेवा. आयुष्यात किती वादळ आली तर डगमगू नका. तुम्ही एकटे नाही आहात. स्वामी तुमच्या सोबत आहेत. ही भावनाच तुम्हाला सर्व संकटापासून पार पाडेल. लक्षात ठेवा, आयुष्यातल्या लहान लहान गोष्टींचा आणि सुखांचा आनंद घ्यायला शिका. आजचा दिवस तुमचा आहे, तो सत्कारणी लावा. कोणाच तरी प्रेमाने बोला, कोणाच तरी मदत करा आणि सर्वात महत्वाचं स्वतःवर प्रेम करा. तुम्ही खास आहात हे विसरू नका. प्रत्येकामध्ये काहीतरी युनिक असतं. ते शोधा आणि जगाला दाखवून द्या. तुम्ही या जगात काहीतरी विशेष करण्यासाठी आलात हे लक्षात ठेवा आणि उगाच वेळ वाया घालवू नका. लक्ष ध्येयावर ठेवा आणि मार्गक्रमण करत राहा. स्वामी तुमच्या पाठीशी आहेतच आणि त्यांची कृपा तुमच्यावर सदैव राहो हीच प्रार्थना. हे लक्षात ठेवा. आणि ह्या संदेश आपण आजचा इथे संपू आणि मिळूया आणि भेटूया समोरच्या आणि पुढच्या संदेशमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद. आणि हा संदेश तुम्ही तुमच्या 2 मित्रांना पुढे शेअर करा आणि आपल्या व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा.